तर अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। निखिला बरोबर आहे, जी आता सध्या सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार अशोक चव्हाण यांना राज्यसभा जी आहे ती भाजपकडून निश्चित झालेली आहे। त्याचप्रमाणे दुसरी एक अपडेट अशी आहे की जे नक्कीच नक्कीच विनायक बोला। बरोबर आहे, राज्यसभेसाठी अशोक चव्हाण यांचं नाव जे आहे त्याचा नक्की झालेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरी एक अपडेट अशी मिळते की वरिष्ठ दिल्लीतले केंद्रीय जी संपूर्ण समिती आहे त्यांनी ठरवलेलं आहे की राज्यसभेचे जे महाराष्ट्रातले जे मंत्री आहेत, जे राज्यसभेवरती सदस्य आहेत, त्यांना सुद्धा आता लोकसभा जी आहे त्याच्या रिंगणात उतरवणार आहेत। यामध्ये आपण जर पाहिलं तर नारायण राणे, पियुष गोयल यांची नावं जी आहेत ती चर्चेत आहेत। त्याचप्रमाणे इतर राज्यसभेचे जे काही सदस्य असतील, जे मंत्री आहेत, त्यांना सुद्धा भाजप जे आहे ते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे, एकीकडे अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर नेण्याचं भाजपने फिक्स केलेलं आहे, नक्की केलेलं आहे, तर दुसरीकडे जे राज्यसभेचे सदस्य आहेत, अजून एक अपडेट आहे की भागवत कराड हे सुद्धा राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा ते मंत्री सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा लोकसभेच्या रिंगणात भाजप जे आहे ते उतरवणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे राज्यसभेचे जे जे सदस्य आहेत, जे मंत्री आहेत, त्यांना आता थेट लोकसभेच्या रिंगणात आता भाजप उतरवणार आहे। पूर्ण तयारी जी आहे भाजप सध्या करताना पाहायला मिळते। जे जुने चेहरे आहेत, जे निवडून येऊ शकतात, अशा चेहऱ्यांना सुद्धा लोकसभेसाठी भाजप आता तयारी करते आणि साहजिकच आहे मिशन 45 भाजपला